ही आहे अविघ्न वन आणि ही आहे गणसंकुल चित्रशाळा। तर मित्रांनो या चला माझ्याबरोबर आपण आज जाऊया। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर। तर मित्रांनो मुंबईमध्ये गणेश उत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि आज मी आलेलो आहे इथे लालबाग आणि परेडमध्ये असलेले वर्कशॉप्स आज आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो या चला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। तरी ते अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही बघू शकतात विविध प्रकाराच्या आणि विविध आकाराच्या विविध आसनांमध्ये असलेल्या गणेश मूर्ती आहेत आणि इथे असलेली व्हरायटी तुम्ही काय बघाल या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे। मन अगदी प्रसन्न होऊन जाईल। मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या या चित्रशाळेला। तुम्ही आलात कुठून? लातूरवरनं आणि स्पेशली गणेश उत्सव बघण्यासाठी आलात का? मूर्ती घेण्यासाठी आलो। मूर्ती घेण्यासाठी लातूरवरनं थेट म्हणजे सार्वजनिक गणपतीची मूर्ती घेताय की? प्रतिष्ठानचा विश्वाचा राजा गणपती। आणि तुम्ही तुमचा अनुभव काय इथे आल्यानंतर? खूप छान वाटतं। एकापेक्षा एक गणपती आपल्याला बघायला मिळतं इथे। तर मित्रांनो ही बघा ही ती मूर्ती आहे जी आता लातूरला जाणार आहे आणि आपल्या बरोबर मंडळाचे कार्यकर्ते आलेले आहेत। किती तारखेला नेणार तुम्ही? 22 तारखेला नेणार आहे। आणि कशी नेणार, कशी ट्रक वगैरे? कंटेनरमध्ये नेणार। आणि लातूरला कुठे तुमचं मंडळ? छत्रपती शिवाजी महाराज चौकला। किती वर्ष तुमच्या मंडळाचं हे? दुसरं वर्ष। आणि ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही मूर्ती इथूनच नेलेली का? पहिलं वर्ष। म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही मुंबईला आलात। बघा जवळजवळ 15 ते 20 फुटाची मूर्ती असणार आहे ही आणि एवढी मोठी मूर्ती लातूरला घेऊन जाणार आहेत। हे संस्थेचे अध्यक्ष आहेत तर त्यांना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा की तुम्ही लातूरवरनं एवढ्या लांब आलात मुंबईला, म्हणजे तुम्हाला का असं वाटलं मुंबईला येऊन मूर्ती घेऊन जावी? खूप छान मूर्त्या असतात त्याच्यामुळे लातूरला एवढे व्हरायटी मिळत नाहीत। विविधता तुम्हाला मुंबईमध्येच भेटेल, अगदी मोठ्या मूर्तींपासून ते अगदी छोट्या मूर्तींपर्यंत। आणि ही मूर्ती तुम्ही किती दिवस आधी येऊन बुक केली? हे 2 महिने अगोदर। कसं वाटतं तुम्हाला? लातूरची माणसं अगदी एकदम आतुरतेने वाट बघत असतील मूर्ती कधी येते आणि मंडपात विराजमान होते ती। खूप छान वाटतंय। तर तुम्ही जसं की सांगितलं की 22 तारखेला नेतात, पण इथून लातूरला नेण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे? 10 दिवस लागतात। 10 दिवस? 10 दिवस तुम्हाला? मग ते मध्ये कसं मध्ये हॉल्ट घेत जाणार आहात का तुम्ही? हॉल्ट घेत। तुमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या स्वतःचं ढोल ताशा पथक आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो आहे, आमच्याकडे 100 ढोल आहेत आमच्याकडे आणि 12 ताशे प्लस 20 झेंडा पथक आहेत। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित हे दुसरं गणेशोत्सव आहे आणि हा दुसरा गणेशोत्सव हा लातूरच्या इतिहासामध्ये काहीतरी नवीन करणारा उत्सव आहे। आणि दुसरा गणेशोत्सव असतानाच प्रथम संकल्पोत्सव ढोल ताशा पथक हे आम्ही सुरू केलेलं आहे आणि आमच्या लातूरमध्ये कमीत कमी 50 ढोलचे आणि 10 ताशेचे असे ढोल पथक आहेत। पण आम्ही सुरुवातच 100 ढोल 15 ताशे असे केलेली आहे आणि आम्ही काहीतरी आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करत आहोत। तर तुमच्या या वाटचालीसाठी तुम्हाला माझ्या चॅनल आणि माझ्या सबस्क्रायबर्सतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि येत्या काही वर्षात तुम्ही अजून काहीतरी नवीन कराल या गोष्टीची आम्ही अपेक्षा बाळगतो। तर मित्रांनो आता आपल्याला आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला एक चांगली अशी गोष्ट सांगितली की आता नुकताच पूजन सोहळा झाला ना, तो कसला म्हणजे वाद्यपूजन सोहळा झाला इथे। तर तो यांनी त्या सोहळ्याची पूजा जी केली ती त्यांनी अनाथ मुलांच्या हस्ते केलेली। तर काय बोलाल तुम्ही या संदर्भात? अनाथ आणि अपंग लेकरांच्या हस्ते पूजा केली। अच्छा म्हणजे एक चांगला एक सामाजिक संदेश असा तुम्ही दिला। तुमच्या आगमनापासून ती विसर्जनापर्यंत सगळी तयारी झालेली आहे। तर तुमच्या इथे प्रमुख अतिथी भेट देणार आहे, तर कोण कोण येणार आहे? आमच्या इथे कसं आहे, लातूरचे लोकप्रिय खासदार सुधाकर श्रंगारे आहेत, त्यांचे चिरंजीव युवा नेते शंकरभाई श्रंगारे यांच्या संकल्प गणेशोत्सवाचे अध्यक्ष झालेले आहेत आणि संकल्प प्रतिष्ठान मार्फत आयोजित विश्वाचा राजा गणपती ह्या उत्सवामध्ये मोठमोठे सेलिब्रिटी येत आहेत। विसर्जनाच्या दिवशी आपले बिग बॉस ते शिव ठाकरे, त्याच्या एक दिवस अगोदर आपला सुपरस्टार गोविंदाजी, नंतर आपले चिकन लेग पीस कामटेजी, आवडीचा डान्स, हेलिकॉप्टरने आमच्या विश्वाच्या राजावरती पुष्पवृष्टी, हत्तीच्या वतीने पुष्प अर्पण असे विविध उपक्रम शंकरभाई आणि आपल्या संत प्रतिष्ठेच्या वतीने राबवले जाणार आहेत। आणि संपूर्ण टीमच्या वतीने आमच्या साहेबांचे आणि आमच्या शंकरभाईंचे हार्दिक आभार की त्याने हा आगळा वेगळा उपक्रम। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात मूर्ती बनवण्याचं काम अगदी एकदम जोरात चालू आहे। कितीतरी मोठी चित्रशाळा आहे ही आणि तुम्हाला सांगतो ना इथे ठिकठिकाणी मला नुसत्या गणपतीच्याच मूर्त्या दिसत आहेत। म्हणजे तुम्हाला सांगतो ना अगदी या उत्सवाची तयारी बघा किती जोरात चाललेली आहे आणि ही आपली पहिलीच चित्रशाळा आहे आणि अजून आपल्याला खूप चित्रशाळा बघायच्या आहेत। किती सुबक आणि सुंदर मूर्ती आहे ही गणपती बाप्पाची आणि तुम्हाला सांगतो ना इथे भरपूर साऱ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत
आपण जिकडे नजर टाकतो ना तिकडे आपल्याला गणपतीच गणपती दिसतात, बाप्पाच बाप्पा दिसतोय आपल्याला. आणि ह्या मूर्तीकडे बघा, बाप्पा कसे आरामात मस्तपैकी विराजमान झालेले आहेत. काय भाव दिलेत मूर्त्यांना, अक्षरशः अगदी बोलकेच डोळे वाटतात आपल्याला. इथे या मूर्त्या श्रीकृष्णाच्या रूपात आहेत. हे बघा, हे बाळकृष्ण आणि हे बघा राजेशाही थाट, काय थाटात बसलेत बाप्पा आपले. आणि हे बघा, हे पेशवाई थाट. जबरदस्त, काय एक एक मूर्त्या येतो. अक्षरशः तुम्हाला आहे ना सांगतो, विविधता मिळेल इथे बघायला. जर तुम्ही लालबागला येऊन ह्या चित्रशाळांना भेट द्याल ना तर तुम्हाला कळेल की इथे लांब लांबून लोक काय येतात ते. अगदी विविधता तुम्हाला बघायला मिळेल. दादा काय एक्झॅक्टली? मेटल वर्क आणि आहे. अच्छा, मेटल वर्क म्हणजे गणपतीच्या मूर्तीसाठी डेकोरेशनच्या कामी यूज होणाऱ्या गोष्टी आहेत या. हे जरा 3 वर्षापासून नवीन काय ट्रेंड चालू केले. हो, खंडेर आहे. आणि हे बघा, इथे पेशवाई थाटात बसलेले गणपती बाप्पा आहेत. इथे मुकुटांची पण इथे वेगळीच कन्सेप्ट आहे. हे बघा, इथे बाप्पांची तयारी होते. यांना व्हाईट वॉश देऊन अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलेले आहेत आणि थोड्याच दिवसात ह्यांच्यावरती कलर चढून बाप्पा आपल्या पुढच्या प्रवासाला निघतील. आणि हे पहा, इथे एक चहाचा स्टॉल आहे. गणसंकुलमध्ये जर का तुम्ही आलात तर इथे चहा आणि बिस्किट्सची सोय आहे. तर मित्रांनो, आता आपण गणसंकुल चित्रशाळा कव्हर केलेली आहे. तर आपण आता पुढच्या चित्रशाळेकडे जाऊया. तर चला या. तर हे आहे परेल वर्कशॉप, कलागंध आर्टचं वर्कशॉप. इथे तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये असलेले प्रमुख मंडळांचे गणपती इथे रेडी होत आहेत आणि ते अगदी शेवटच्या टप्प्यालाच पोचलेले आहेत. म्हणून इथे बॅरिकेडिंग केलेलं आहे. मला वाटत नाही इथे आत जायला देतील, कारण का काय होतं की लोक इथे आतमध्ये आली की जो तो आपला व्हिडिओ शूटिंग करत असतो आणि इथे असलेल्या मूर्तिकारांना त्याचा डिस्टर्बन्स होतो. साकीनाक्याचा महाराजा म्हणजे या वर्षातील उपनगरातील सर्वात उंच असलेली ही मूर्ती ही इथे तयार होते. आणि त्याचबरोबर इथे खेतवाडीचा सम्राटसुद्धा आहे, म्हणजे खेतवाडी 6वी गल्लीमधला, तो सुद्धा इथे रेडी होतो आहे. आणि या सगळ्या मूर्ती अगदी आपल्या शेवटच्या टप्प्यावरती पोचलेल्या आहेत. हा आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, हा आहे लालबागचा फ्लायओव्हर आणि ही आहे गणेश गल्ली, मुंबईच्या राजाची गल्ली. मित्रांनो, मुंबईचा राजा जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला इथेच यावं लागेल. गणपती यायला अजून 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे आणि या मंडळांनी आपल्या तयारीला आत्तापासूनच सुरुवात केलेली आहे. तर इथे आपण पुढे जाऊन इथे डाव्या बाजूकडे वळायचं, तिकडे यांचं सेट असणार आहे. तर ही तयारी कितपत पोचली आहे ते आपण बघूया. हे बघा, इथे एक छोटंसं मैदान आहे आणि इथे यांचा सेट असतो. हे बघा, या मैदानामध्ये या आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा इथे, आणि इथे समोर बघा, इथे समोर तुम्हाला झूम करून दाखवतो, इथे गणपती असतो. येत्या काही दिवसांमध्ये ना तुम्हाला सांगतो इकडचा नजाराच बदलणार आहे. लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराची तयारी चालू आहे इथे. आणि बघा, ही गल्ली अगदी थेट लालबागच्या राजाच्या मंडपाच्या समोरपर्यंत जाते. तर या आपण बघूया सद्यस्थिती काय आहे ती इथली. मार्केटच्या गेटपासून ते गणपतीच्या स्टेजपर्यंत चालत पोचायला आपल्याला 2 मिनटं पण नाही लागत. पण हेच अंतर आपल्याला गणपतीच्या दिवसांमध्ये पार पाडायला 2 तास लागतात. आणि हे बघा, आपण स्टेजच्या जवळ आलेलो आहोत आणि जसं की मला वाटलेलंच, हा स्टेज पूर्णपणे पॅकबंद असणार आहे. कोणालाही डिस्क्लोज करत नाहीत शेवटपर्यंत, अगदी गणपतीच्या पहिल्या दिवसापर्यंत, की आतमध्ये काय थीम आहे ती. हे बघा, हे आपलं लालबागची मार्केट गल्ली आणि हा आहे आपल्या गणपतीचा स्टेज. इथे आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या स्टेज जवळ आलेलो आहोत. आणि मित्रांनो, चिंचपोकळीचा चिंतामणी हा तोच गणपती आहे ज्याच्या आगमनाच्या वेळेला लाखोच्या संख्येत भाविक येतात. या चित्रशाळेमध्ये या मूर्त्या मी बघतोय ना, तर मला ना या मूर्त्यांमध्ये ना काहीतरी वेगळंपणच दिसतंय.
ते वेगळेपण काय आहे ना ते आपण जाणून घेऊया. इथे आपल्या मित्रांनी सांगितले की हे सगळे गणपती स्पेशल आहेत, तर काय वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणजे हे श्री सिद्धिविनायक आर्ट्स आहे. इथे आहे ना मंडळाचे गणपती मिळतात. मंडळाचे अच्छा. गणपती म्हणजे तुमच्या घरात बसवण्यासाठी मंडळाच्या गणपतीची प्रतिकृती बरोबर. तुम्हाला इथे हो, मिळेल हो, बघायला. हो. जसं की हा इथे आहे नरे पार्कचा राजा आहे. अच्छा, हा बघा, हा म्हणजे नरे पार्कच्या राजाची मूर्ती जवळजवळ 30 फूट असते, ती आता ही 2 फूट आहे, बरोबर? हो. अच्छा, ही कामधेनू आहे. ओके. माघ महिन्यात तो गणपती बसतो. तर मित्रांनो हा बघा माघ महिन्यात बसणारा गणपती आहे, नाला सोपाऱ्याचा राजा. तर मित्रांनो हा बघा, हा चिंतामणी आहे, चिंचपोकळीचा चिंतामणी, आणि हा फोर्टचा राजा आहे. मित्रांनो ही मुंबईची माऊली होती, तिचं गणपतीत रूपांतर केलेलं आहे. हा आहे ग्रँड रोडचा राजा, त्याची 1.5 फुटाच्या उंचीमध्ये मूर्ती बनवलेली आहे. आणि तो ऍक्च्युअल राजा किती फुटाचा असतो? 25 फुटाचा असतो ऍक्च्युअल गणपती. काही लोकांना चित्र बसवायचं असतं गणपती ओके. आणि कार्तिकेय, ते आहे. इथे शिंपल्याचा रथ आहे, गोल्डफिश आहेत रथ खेचताना. एक आहे हा गणपती पोपट्याला पेरू भरवताना आहे. ओके, राहू दे प्लास्टिक राहू दे. तर ही आहे नालासोपाऱ्याच्या कामधेनूच्या प्रतिकृतीची छोटी मूर्ती. हा आहे अँट ऑफ हिल चर्चचा महाराजा, 1.5 फुटाची मूर्ती आहे ही. मित्रांनो अक्षरशः बघण्यासारख्या गणपतीच्या मूर्त्या आहेत इथे, आणि तुम्हाला या चित्रशाळेला भेट द्यायची असेल तर ही चित्रशाळा इथेच एकदम टनलमधनं तुम्ही बाहेर आलात तर अगदी बाहेर येता येताच लेफ्ट साईडला आहे बघा. आणि लालबागच्या दिशेने तुम्ही जर का येत असाल तर इथून तुम्ही याल तर इथे अगदी शेवटची चित्रशाळा आहे ही. बघा या कार्डवरती यांच्या 3 ब्रांचेस आहेत, एक दादरला आहे, एक धारावी आणि एक चिंचपोकळी. तर जी चित्रशाळा तुमच्या घरापासून जवळ असेल ना तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. त्यांचे व्हॉट्सअपचे नंबर सुद्धा दिलेले आहेत बाजूला, आणि या चित्रशाळेला नक्की भेट द्या. खूप छान छान अशा गणेश मूर्त्या आहेत बघण्यासारख्या. मित्रांनो ही बघा इथे लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे, अगदी सेम. आणि ह्याची प्रभावळ आहे ना सेपरेट आहे, म्हणजे मूर्ती नेताना तुम्ही वेगळी नेऊन तुमच्या मखरात बसवून नंतर प्रभावळ सेट करू शकता. म्हणजे काही डॅमेज होण्याचा पण प्रॉब्लेम नाहीये. कारण कसं 2-3 मूर्ती उचलतात, त्यामुळे कधी कधी हात लागतो किंवा काही डॅमेज होतं, ते नाही होत. मला तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये खूप छान अशा गणेश मूर्ती दिसतात, खूप छान आहेत, जबरदस्त. मित्रांनो म्हणजे तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला एकच प्रश्न पडेल की कोणती मूर्ती सिलेक्ट करू आणि कोणती नाही ते. ही बघा इथे ही मूर्ती बघा, सुपर्ब. हा छोट्या साईज मध्ये लालबागचा राजा आहे. अच्छा, ही का? हो, ह्याची पण प्रभावळ आहे, पण रॅक मध्ये बसत नाहीये म्हणून साईडला ठेवली. म्हणजे मूर्ती घेण्यासाठी कुठून कुठून लोक येतात इथे? मूर्ती घेण्यासाठी विरारवरनं येत आहेत, सध्या डोंबिवली आहे. आता आमच्या 4 मूर्त्या गुजरातला गेल्या. परवा दिवशी नेपाळला गेला आपल्याकडून मातीचा गणपती. कुठलं? तो वाला. अच्छा, हे का? अच्छा, मातीचा आहे तो, हा, हा. नेपाळला गेला. हा 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 हा. आणि आता हा नवीन केलाय, बाळूमामा रूपात केलाय. हा बाळूमामा रूपामध्ये, हा जुना चिंतामणी आहे. हो हो. ऍक्च्युली सगळ्यांना विशालदादा टाईप मध्ये मूर्त्या हव्या असतात, ओके. सध्याचं ट्रेंड आहे ते. तर हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे ह्या मूर्त्यांचं. हे विशाल दादा टाईप म्हणजे काय असतं? विशालदादा टाईप म्हणजे एक लोअर परेलला मूर्तिकार आहेत सुप्रसिद्ध, विशाल शिंदे म्हणून. ओके. तर त्यांच्या टाईपच्या ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे सगळं. त्या सगळ्या मूर्त्या मातीच्या आहेत. दादा तुम्ही सर्वांनी एवढा वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. कारण का मी आलो इथे सगळे तुम्ही बिझी होतात आपल्या कामांमध्ये, आणि तुम्ही लिटरली माझ्या प्रेक्षकांना माहिती देण्यासाठी तुम्ही सगळे आवर्जून एकत्र आलात, तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो. विविध आसनांमध्ये असलेल्या एकापेक्षा एक गणेश मूर्त्या आहेत इथे, आणि जर तुम्हाला गणेश मूर्ती घ्यायला इथे लालबागला यायचं असेल ना तर तुम्हाला वेळात वेळ काढून यायला लागणार आहे.
आता आपण इथे चिंचपोकळीला बकरी अड्ड्याला आलेलो आहोत आणि इथे बघा इथे एक कार्यशाळा आहे आणि इथे भरपूर साऱ्या गणपतीच्या मूर्त्या बनत आहेत आणि चिंचपोकळीचा चिंतामणी तो इथेच बनतोय, पण आता आपल्याला आत जायला देत नाही आहेत, संपूर्ण पॅक केलेलं आहे कारण का बहुतेक मूर्त्या इथे त्यांच्या फायनल स्टेजवरती आहेत. तर ॲज अ प्रोटोकॉल म्हणून इथे कोणालाच आतमध्ये जायला आणि शूट करायला किंवा व्हिडिओग्राफी करायला देत नाही आहेत. आपल्याला काय आत जायला मिळणार नाही आहे. आणि इथे बकरी अड्ड्यापासून काही अंतरावरतीच इथे भरपूर मोठी अजून एक अशी चित्रशाळा आहे आणि ती सुद्धा इथे पूर्णपणे पॅक करून ठेवलेली आहे कारण का इकडच्या मूर्तिकारांचं असं म्हणणं आहे की इथे आतमध्ये असलेल्या सगळ्या ज्या मूर्ती ज्या आहेत गणपतीच्या त्या त्यांच्या अगदी फायनल टचअपवरती आहेत आणि थोड्याच दिवसांनी त्या आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघणार आहेत, म्हणजे आपल्या मंडपामध्ये विराजमान होण्यासाठी त्यांचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. तर त्यावेळेला आपल्याला या मूर्ती नक्कीच बघायला मिळतील. ते व्हिडिओ मी नक्की कवर करणारच आहे. तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि माझे याच्या पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते गणपती आणि दहीहंडीची प्रॅक्टिस ह्याच्यावरती असणार आहेत आणि भरपूर काय कंटेंट येणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर.